हॅलो फ्रेंड्स, माय सेल्फ तक्ष या चॅनलवर तुमचे मनापासून खूप स्वागत आहे। उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत आणि बाळाच्या मसाजसाठी तुम्ही कोणतं तेल वापरता? तुम्हाला असं तेल वापरायला पाहिजे की ज्याच्यामुळे बाळाच्या स्किनवर रॅश पडणार नाही, बाळाला घामोळ्या येणार नाही किंवा बाळाची जी स्किन आहे ती पचपच किंवा चिपचिप होणार नाही। तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते 3 प्रकारचे तेल असे आहेत की ज्याच्यामुळे तुमच्या बाळाची मालिश व्यवस्थितरित्या होईल आणि उन्हाळ्यामध्ये बाळासाठी एकदम असे उत्तम असे 3 प्रकारचे तेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। मसाज म्हटलं तर सगळ्या पॅरेंट्सच्या मनात हा प्रश्न येत असतो की उन्हाळ्यामध्ये गरमीच्या दिवसामध्ये मी बाळाची मसाज करू की नको? तर याचं उत्तर आहे हो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा बाळाची मसाज करणं फार गरजेचं असतं। कारण मसाज केल्याने बाळाचे जे बोन्स आहेत ते स्ट्रॉंग होत असतात, सोबतच बाळाच्या शारीरिक विकासासाठी, मानसिक विकासासाठी आणि बाळाचं वजन वाढण्यासाठी सुद्धा मसाज खूप महत्त्वाची आहे। सोबतच बाळाच्या शांत झोपेसाठी मसाज खूप गरजेचे आहे। बघा, तुम्ही बाळाला मसाज केल्यानंतर बाळ कसं शांत झोपेल। पण आपण उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये बाळासाठी कोणतं तेल वापरलं पाहिजे? प्रयत्न करा की आपण जे बाळाच्या मालिशसाठी तेल वापरणार आहे ते थंड ताशीर असलेलं, बाळाची स्किन जास्त चिपचिप होणार नाही आणि केमिकल फ्री असं तेल आपण वापरण्याचा प्रयत्न करा। मी तुम्हाला कोणत्याही ब्रँडबद्दल किंवा कोणत्या ब्रँड ऑइलबद्दल माहिती सांगणार नाही। मी तुम्हाला 3 नॅचरल ऑइल सांगणार आहे जे बाळासाठी उन्हाळ्यामध्ये उत्तम आहेत। नंबर 1 जे आहे ते आहे कोकोनट ऑइल। तर कोकोनट ऑइल उन्हाळ्यामध्ये बाळाची मसाज करण्यासाठी खूप उत्तम आहे। याचा जो ताशीर असतो तो थंड असतो। बाळाला घामोळ्या आल्यानंतर किंवा बाळाला रॅशेस पडल्यानंतर सुद्धा आपण हे तेल वापरू शकतो। याच्यामध्ये असणारे अँटी फंगल आणि अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटीज हे बाळाचे स्किन रॅशेस दूर करण्यासाठी मदत करते। सोबतच बाळाच्या डोक्यामध्ये जे आपण म्हणतो की कोंडा किंवा असे क्रॅडल क्रॅप्स होत असतात, हे सुद्धा कोकोनट ऑइलने बरे होण्यास मदत होते। आपण बाळासाठी जे कोकोनट ऑइल वापरणार आहोत ते व्हर्जिन कॉम्प्लेक्स कोल्ड कोकोनट ऑइलच असायला हवं, जेणेकरून बाळाच्या स्किनवर रॅश येणार नाही किंवा प्युअर फॉर्ममधलं ऑइल असायला हवं। आणि सोबतच तुम्ही बाळाला कोणतंही ऑइल जे वापरण्यापूर्वी बाळाचे स्किन पॅच टेस्ट नक्की करा। म्हणजेच तुम्ही जे बाळासाठी ऑइल वापरणार आहात ते बाळाच्या स्किनवर कानामागे नाही तर हातावर थोडंसं टाकून बघा, जेणेकरून बाळाला ॲलर्जी होते की नाही। नंबर 2 जे आहे ते आहे आल्मंड ऑइल। तर आल्मंड ऑइलसुद्धा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाळाच्या मसाजसाठी उत्तम आहे। आल्मंड ऑइलमध्ये जे व्हिटॅमिन ई असतं ते बाळाच्या स्किनसाठी, बाळाच्या हेअर ग्रोथसाठी खूप महत्त्वाचं असतं। सोबतच आल्मंड ऑइल आपल्याला जे वापरायचं आहे ते प्युअर असलं पाहिजे, प्युअर व्हर्जिन ऑइलच बाळासाठी वापरा। नंबर 3 आहे ऑलिव्ह ऑइल। तर ऑलिव्ह ऑइलसुद्धा बाळाच्या स्किनसाठी किंवा मसाजसाठी उत्तम आहे। गरमीच्या दिवसामध्ये आपण बाळाचे ऑलिव्ह ऑइलने मसाज करू शकतो। सोबतच आपण थंडीमध्ये सुद्धा वापरू शकतो। पण जेव्हा आपण गरमीसाठी म्हणजे गरमीच्या दिवसामध्ये बाळाची ऑलिव्ह ऑइलने मसाज करणार आहोत तेव्हा आपण एकदम कमी प्रमाणात घ्या, कारण ते तेल थोडं घट्ट असतं। थोड्या तेलामध्ये बाळाची मसाज करा आणि जेव्हा आपण थंडीमध्ये वापरणार आहे तेव्हा थोडं जास्त तेल लागेल, बिकॉज थंडीमध्ये बाळाची स्किन ड्राय पडत असते। ऑलिव्ह ऑइलचे बाळाच्या स्किनसाठी, केसांसाठी खूप सारे फायदे आहेत। बाळाची मसाज झाल्यानंतर आपल्याला बाळाच्या एका गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायचं आहे, ते म्हणजे बाळाची अंघोळ। तर बाळाला आपण मसाज घातल्यानंतर बाळाला 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही लगेच अंघोळ घाला। जास्त वेळ बाळाच्या अंगावर तेल राहू देऊ नका, कारण तेलाने जे आहेत ते बाळाचे स्किन पोअर्स असतात ते ओपन होतात आणि त्याच्यामध्ये डर्ट जाऊन बसतो। तर तुम्ही बाळाला मसाज झाल्यानंतर लगेच अंघोळ घाला। आपण जे बॉडी वॉश किंवा बाळासाठी जे सोप वापरतो ते चांगल्या प्रकारचं सोप निवडा, जेणेकरून बाळाला कोणत्या प्रकारची ॲलर्जी होणार नाही किंवा बाळाच्या स्किनवर काही रॅशेस येणार नाही। ऑइलसोबतच बाळाला आपण जे बॉडी वॉशेस यूज करत असतो ते सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात, ते सुद्धा तितकेच काळजीपूर्वक निवडा। तर फ्रेंड्स, तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही बाळाला मोहरीच्या तेलाने, म्हणजेच मस्टर्ड ऑइल किंवा हिंदीमध्ये आपण त्याला सरसोचं तेल असं म्हणतो, तर या तेलाने बाळाची मसाज करू नका, कारण याने बाळाला गरमीच्या दिवसामध्ये रॅशेस येण्याची किंवा घामोळे होण्याची शक्यता असते, म्हणून हे तेल अवॉइड करा। आपण बाळासाठी जे प्रोडक्ट्स वापरणार आहोत म्हणजे बाळाच्या स्किन रिलेटेड किंवा इतरही प्रोडक्ट्स, तर आपण या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन, पुरेपूर माहिती घेऊनच नंतर आपण ते बाळासाठी यूज करावे। त्याच्या आधी आपण बाळाला स्किन टेस्ट म्हणजे पॅच टेस्टसुद्धा करून बघावी। जर सूट झालं तरच आपण ते वापरावं। तर मी व्हिडिओमध्ये सांगितलेले जे 3 बेस्ट ऑइल आहेत, तर
खूप छान आहे. तर नक्कीच तुम्ही तुमच्या बाळासाठी उन्हाळ्यामध्ये हे 3 ऑइल वापरू शकता. शिवाय उन्हाळ्यामध्ये तुम्ही तुमच्या बाळाच्या मसाजसाठी कोणते तेल वापरता तर हे मला कमेंट करून सांगा. कोणताही ऋतू असो, बाळाची मसाज करणं खूप गरजेचं आहे. म्हणून बाळाची मसाज करा. मसाज केल्याने बाळाचे जे बोन्स आहेत ते स्ट्रॉंग होत असतात. बाळाला ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी मसाज खूप गरजेची असते. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.